नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी भारती पवार शिंदे क्लासेसतर्फे तुमचे स्वागत. आपण मागील लेक्चरमध्ये इतिहासाचा जे पहिलं प्रकरण आहे त्याला आपण सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा याचा अभ्यासही केला. त्यातील पहिला मुद्दा जो होता या प्रकरणातील इतिहास लेखन आणि परंपरा हा मुद्दाही आपण अभ्यासला. मग या मुद्द्यावर मी तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय हा प्रश्नही तुम्हाला दिला होता. मी इतिहास लेखनाची परंपरा या मुद्द्यावर तुम्हाला या ठिकाणी अजून एक प्रश्न देते. इतिहास लेखन टिपा लिहा. मग अशी टीप जर तुम्हाला SSC बोर्ड परीक्षेला विचारली गेली तर तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहा ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आता इतिहास म्हटलं की भूतकाळात घडून गेलेल्या घटना याला आपण काय म्हणतो, इतिहास असे म्हणतो. मग आता या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये काय करायचं असतं बरं, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे संकलन करायचे असते, त्यानंतर त्याचे विश्लेषण करायचे असते. मग भूतकाळात घडून गेलेल्या या घटना कोणत्या ठिकाणी घडलेल्या आहेत, त्यांचं स्थळ कोणतं आहे, त्यांचा काळ कोणता आहे या संदर्भात देखील माहिती करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जी मिळालेली माहिती असेल, म्हणजे मिळालेली माहिती कोणती, उपलब्ध झालेली जी माहिती आहे किंवा मिळालेली जी माहिती आहे म्हणजे ती माहिती असेल ऐतिहासिक माहिती. मग ही ऐतिहासिक माहिती जी असेल त्या माहितीच्या संदर्भाने योग्य प्रश्नांची काय करणे, मांडणी करणे. मग जी काही उपलब्ध ऐतिहासिक माहिती आहे तिचे संदर्भ जे आहे ते चिकित्सकपणे या ठिकाणी त्याचे संशोधनही करणे. मग अशी सगळी जी पद्धत असेल या पद्धतीला आपण काय म्हणू बरं, इतिहास लेखन पद्धती असे म्हणू. आता मागील लेक्चरमध्ये आपलं हा मुद्दा आपला झालेला होता आणि पुन्हा मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये हा मुद्दा सांगते आहे. त्याच्या मागचं कारणही तुम्ही समजून घ्यायचं आहे. कारण मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय हा 25 ते 30 मार्कांसाठी हा प्रश्न मी तुम्हाला दिलेला होता. पण SSC बोर्डच्या परीक्षेमध्ये जे काही 25 ते 30 शब्दात असे जे प्रश्न असतात ते SSC बोर्ड परीक्षेमध्ये आता विचारले जात नाही. मग या मुद्द्यावरचा हा प्रश्न आपल्याला काही येणार नाही, तर हा गैरसमज तुम्ही काढून टाकायचा आहे. तर या मुद्द्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप बदलून देतील. मग ते प्रश्नाचं स्वरूप कसं बदलून देतील, तर या ठिकाणी इतिहास लेखन यावर टीप लिहा असा प्रश्न ते तुम्हाला या ठिकाणी SSC बोर्ड परीक्षेला देतील. मग मी तुम्हालाही आता हा प्रश्न या ठिकाणी फळ्यावरही लिहून दिलेला आहे. इतिहास लेखनाची परंपरा त्याच्यावर टिपा लिहा इतिहास लेखन, आणि मी तुम्हाला या ठिकाणी टीप कशी लिहिली गेली पाहिजे तेही मी तुम्हाला समजून सांगितलेले. पुन्हा तुम्ही एकदा व्यवस्थित या ठिकाणी मी सांगते, लक्ष द्यायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी होमवर्कसाठी लिहून टाकायचं आहे. बघा या ठिकाणी तर या ठिकाणी इतिहास कशाला म्हणतो, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण इतिहास म्हणतो. आणि उपलब्ध अशी ऐतिहासिक माहिती आहे तिचं संकलन करतो, तिचे विश्लेषण करतो. मग उपलब्ध ऐतिहासिक माहिती असेल तिचं स्थळ काळ या संदर्भात आपण माहिती करून घेत असतो आणि मिळालेली जी माहिती असेल त्या माहितीच्या संदर्भाने योग्य त्या प्रश्नांची आपण मांडणी करतो आणि उपलब्ध माहितीचे संदर्भही तपासून बघतो. यालाच इतिहास लेखन असे म्हणतात. बघा या ठिकाणी मग इतिहासाची चिकित्सापूर्वक या ठिकाणी मांडणी करणारा जो असतो त्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. ही तुम्हाला या ठिकाणी गाळलेली जागा येऊ शकते. पुन्हा एकदा ऐका, इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. बघा मग आता आपला हा मुद्दा या ठिकाणी झालेला आहे. मग मी मागील लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्राचीन ज्या काही जगभरात ज्या प्राचीन संस्कृती होत्या त्या प्राचीन संस्कृतींमध्ये या ठिकाणी काय इतिहास लेखनाची परंपरा होती का, तर जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. मग इतिहास लेखन केलं जात नव्हतं का, तर केलंही जात नव्हतं, तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण तर या ठिकाणी प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, कारण त्या काळात म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, कारण त्या काळामध्ये लेखन कला आवडत नव्हती. पण प्राचीन संस्कृतींमध्ये इतिहास होता. मग हा इतिहास या ठिकाणी प्राचीन संस्कृतींमध्ये हा जो इतिहास होता तो या ठिकाणी लेखन कला अवगत नसताना आज देखील आपल्याला तो
लक्ष द्यायचं आहे. थोडीशी माझी वाक्यरचना चुकलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी मी पुन्हा बोलते आणि तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचं आहे. तर जगभरातील ज्या काही प्राचीन संस्कृती होत्या, तर या प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. परंतु भूतकाळात लोकांना या ठिकाणी भूतकाळातील लोकांना भूतकाळाची जाणीव नव्हती का किंवा जिज्ञासा नव्हती का, असे इथे म्हणून चालणार नाही. तर या ठिकाणी भूतकाळात देखील घटना घडत होत्या. भूतकाळाची सुद्धा लोकांना जाणीव होती, जिज्ञासा होती, पण त्या काळात लेखन कला अवगत नव्हती. मग जो काही इतिहास होता तो मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितला जात असे. मग या ठिकाणी मी आता फळ्यावर लिहिलेलं आहे की आधुनिक इतिहासाची मग ही मौखिक परंपरा काय झालेली आहे बरं? आधुनिक इतिहासाची साधने बनलेली आहे. ही मौखिक परंपरा जी आहे ती आधुनिक इतिहासाची साधने बनलेली आहे. मग या ठिकाणी त्या मौखिक परंपरा कोणत्या होत्या बरं? तर या ठिकाणी वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्यांचे कथन, त्याच्यानंतर गीत पोवाड्यांचे गायन, गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन केले जात. मग अशा प्रकारे इतिहासात घडून गेलेल्या घटना ज्या आहेत त्यांचं जतन केलं जात आणि या मौखिक परंपरेमध्ये यांचा समावेश होतो आणि या मौखिक परंपरेचा उपयोग या ठिकाणी लिखित परंपरेमध्ये करून घेण्यात आलेला आहे. मग म्हणून आपल्याला गतकाळ म्हणजे कोणता? प्राचीन काळात घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना समजण्यास मदत होती. आता इकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तर या ठिकाणी पाठ्यपुस्तक जे आहे आपलं इतिहासाचं, त्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2, तर त्या पृष्ठ क्रमांक 2 वर या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. त्या उतार्याचे मी तुम्हाला या ठिकाणी वाचन करून दाखवते आणि मग मी तुम्हाला त्या उतार्यावर येणारे प्रश्न जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उतारा इथे का महत्त्वाचा आहे? आपल्याला इथे उताराला महत्त्व का द्यायचे? तर SSC बोर्ड परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उतारा दिला जाईल आणि उतार्यावर तुम्हाला या ठिकाणी 4 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. तर आता आपण जेव्हा काही इतिहास विषयाला सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी पहिला उतारा आपल्याला पृष्ठ क्रमांक 2 वर या ठिकाणी दिलेला आहे. तो उतारा आपण बघूया, त्या उतार्याचा आपण अभ्यास करूया, त्या उतार्याचं वाचन करून त्यावर कसे प्रश्न विचारले जातील हे मी तुम्हाला समजून सांगते. आधी मी उतारा वाचून दाखवते, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, या ठिकाणी एक शिलालेख, प्राचीन शिलालेख या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दाखवलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी पुस्तक असतील आणि त्या पुस्तकात तुम्ही पृष्ठ क्रमांक 2 वरील हा जो उतारा आहे तो पाहायचा आहे. घरी तुम्ही तो अभ्यासायचा आहे, पण या ठिकाणी तो उतारा मी तुम्हाला समजून सांगते. तर बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी एक या उतार्यामध्ये एका प्राचीन शिलालेखाचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी तो शिलालेख जो आहे तो कुठे आहे सध्या ते सांगितलेले आहे. तो हा सर्वात प्राचीन शिलालेख आहे. तो फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयामध्ये आहे. आता त्यांनी काय सांगितलेले या ठिकाणी की वरील चित्रात हातात ढाल भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. मग ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्व अधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणार असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. तर आज मी या ठिकाणी पृष्ठ क्रमांक 2 वरील हा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवला. मग हा जो उतारा आहे त्या उतारामध्ये काय सांगितलेलं आहे की एक शिलालेख आहे. तो शिलालेख प्राचीन शिलालेख आहे आणि तो आजही आहे, पण तो कुठे आहे? फ्रान्समधील लुव्र संग्रहालयामध्ये तो ठेवण्यात आलेला आहे. मग त्या शिलालेखावर या ठिकाणी कशाचं चित्र दिसत आहे? तर त्या ठिकाणी सैनिकांची एक शिस्तबद्ध अशी रांग केलेली आहे आणि या रांगेचं नेतृत्व करणारा एक सेनानीही त्या ठिकाणी दिसत आहे.
आणि ती कुठे झालेली आहे तर मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झालेली आहे. आता नीट इकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की मेसोपोटेमिया हा प्रदेश कुठे असेल असा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी पडला असेल तर मेसोपोटेमिया हा एक इतिहासकालीन प्रदेश आहे. आज मेसोपोटेमिया हा जो प्रदेश आहे त्याला आज आपण या ठिकाणी इराक आणि सिरिया असं हे नाव दिलेलं आहे. म्हणजे आज इराक देश जो आहे, सिरिया हा देश जो आहे, आज अस्तित्वात असलेला, आधुनिक काळात अस्तित्वात असलेला इराक आणि सिरिया हा जो देश आहे त्याला प्राचीन काळात मेसोपोटेमिया असे म्हटले जात हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगते की मेसोपोटेमिया हा जो प्रदेश आहे तो प्राचीन काळातील प्रदेश आहे, तो आजही अस्तित्वात आहे, पण त्याचं नाव बदललेलं आहे. त्या ठिकाणी कोणता देश आहे? इराक आणि सिरिया या देशांचा मेसोपोटेमिया या प्रदेशात समावेश होतो. त्याला आज आपण मेसोपोटेमिया म्हणत नाही, त्याला आज आपण इराक आणि सिरिया असे म्हणतो. मग त्यालाच प्राचीन काळामध्ये मेसोपोटेमिया म्हटले जायचे. मग मेसोपोटेमियामध्ये सुमेर ही संस्कृती होती. मग सुमेर संस्कृती जशी आपली भारतीय संस्कृती आहे तशी मेसोपोटेमियामध्ये सुमेर ही संस्कृती ती सुमेर संस्कृतीमध्ये जे काही राजे होऊन गेलेले आहेत, त्यांचा जो संघर्ष झालेला आहे, त्यांच्या ज्या काही कहाण्या आहेत त्या जतन करण्याचं काम कशाद्वारे करण्यात आलेलं आहे? शिलालेखाद्वारे करण्यात आलेलं आहे. मग या ठिकाणी सर्वात अधिक हा प्राचीन असा शिलालेख आहे तो सुमारे किती वर्षापूर्वीचा आहे? तो सुमारे म्हणजे अंदाजे 4500 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. आणि त्या शिलालेखावर सुमेर राज्यामध्ये या ठिकाणी सुमेर संस्कृतीमध्ये जे काही 2 राज्य होते तर त्या ठिकाणी झालेल्या युद्धाची नोंद जी आहे त्या नोंद करणारा हा शिलालेख आहे. आणि सध्या तो फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला हा जो उतारा आहे तो या ठिकाणी समजून सांगितला आहे. तो SSC बोर्ड परीक्षेला विचारला जातो. तर या ठिकाणी मी प्रश्न दिलेले आहे, सर्वांनी फळ्याकडे बघायचं आहे. तर फळ्यावर पहिला प्रश्न मी या उतार्या खालील प्रश्न जे आहे ते बघा या ठिकाणी फळ्यावर लिहिलेले आहे. तो पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात आधी प्राचीन शिलालेख केव्हाचा आहे व तो कोठे ठेवण्यात आलेला आहे असा प्रश्न मी या उतार्यावरचा दिलेला आहे. त्याला गुण आहे 1. दुसरा प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याच्या परंपरा कुठे सुरू झाली, त्यालाही 1 गुण आहे. आणि त्याच्यानंतर 2 गुण. आणि हा तिसरा जो प्रश्न आहे, जगातील पहिल्या शिलालेखात कोणत्या गोष्टींची नोंद केलेली आहे, याला गुण आहेत 2 या ठिकाणी. तर मग या ठिकाणी प्रत्येक प्रश्न उत्तरातील प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर पहिला प्रश्न आपण पुन्हा घेऊया की जगातील सर्वात अधिक प्राचीन शिलालेख कुठे आहे बरं? तर या ठिकाणी केव्हाचा आहे असा प्रश्न आहे. तर जगातील सर्वात अधिक प्राचीन शिलालेख जो आहे तो 4500 वर्षापूर्वीचा आहे. तर या ठिकाणी तो कुठे ठेवण्यात आलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं. फ्रान्समधील लुव्र संग्रहालयामध्ये हा शिलालेख ठेवण्यात आलेला आहे. दुसरा जो प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा कुठे सुरू झालेली आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी ठेवण्याची जी परंपरा आहे ती मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याला गुण 2 आहे की जगातील पहिल्या शिलालेखात कोणत्या गोष्टींची नोंद आढळते. मग आपण बघितलं जगातील पहिल्या शिलालेखामध्ये सुमेर राज्यात होऊन गेलेल्या राज्यांच्या नोंदी आहेत. त्याच्यानंतर या राज्यांमधील संघर्षाच्या कहाण्या आहेत. 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाच्या नोंदी आहेत. अशा ऐतिहासिक घटनांची जी नोंद आहे ती शिलालेखावर करण्यात आलेली आहे. मग अशा प्रकारे हा आपला या ठिकाणी जेव्हा आपण पहिले प्रकरण सुरू केले तेव्हा आपला हा पहिल्या प्रकरणात आलेला हा पहिलाच उतारा आहे आणि तो आपल्यासाठी SSC बोर्ड परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणून मी त्याची या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 वेळा समजून सांगितलं आहे. असे अनेक उतारे आपल्याला या ठिकाणी पुढच्या प्रकरणांमध्ये येणार आहे आणि त्या प्रकरणांमध्ये आल्यानंतर त्या उतार्यांवर कसे प्रश्न आपल्याला SSC बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतील याचं मार्गदर्शन मी तुम्हाला इथे केलेले आहे. तर आता आपण पुढचा
पुढचा पॉइंट अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी येथे पाहणार आहोत. आधुनिक इतिहास लेखन. हा मुद्दा जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर उत्तरे लिहा असा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला 4 गुणांसाठी विचारला गेलेला आहे आणि तो SSC बोर्ड परीक्षेला या ठिकाणी विचारण्याची दाट शक्यता आहे. व्हेरी IMP असा हा प्रश्न आहे. तर तो प्रश्न मी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेला आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि तो प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी तो या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न सोडवायचा आहे. तर तो प्रश्न मी वाचते, मुद्दाही वाचते मी. मुद्दा बघा या ठिकाणी फळ्याकडे सर्वांचं लक्ष असेल की आधुनिक इतिहास लेखन आणि त्यावरील जो प्रश्न आहे तो सविस्तर प्रश्न आहे. तो प्रश्न आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न आहे. पण आधी आपण या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या आधी आपण त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत. मग आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची या ठिकाणी प्रमुख 4 वैशिष्ट्ये असतात. बघा, मग आधुनिक इतिहास लेखन पद्धती जी आहे ती शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे. मग या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी सुरुवात होते ती या ठिकाणी ती कशी केली जाते, तर त्यासाठी प्रश्नांची मांडणी करावी लागते. प्रश्नांच्या मांडणीपासून आधुनिक इतिहास लेखनाची काय होते, सुरुवात होते. मग हे जे प्रश्न असतात ते कोणावर केंद्रित असतात, तर हे जे प्रश्न आहेत आधुनिक इतिहास लेखनामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात हे जे प्रश्न असतात हे प्रश्न मानव केंद्रित असतात. मग भूतकाळातील जो काही मानवी समाज आहे या मानवी समाजाने ज्या काही या ठिकाणी विविध कालावधीमध्ये या ठिकाणी जो काही हे जे प्रश्न आहेत, एक मिनिट मी पुन्हा सांगते. आधुनिक इतिहास लेखन पद्धती जी आहे ही आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी सुरुवात आहे योग्य प्रश्नांच्या मांडणीने केली जाते. त्याच्यानंतर हे जे प्रश्न असतात ते मानव केंद्रित असतात. मग भूतकाळातील जो काही या ठिकाणी विविध मानवी समाजातील जे सदस्य आहेत यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी हे प्रश्न असतात. तर त्यांचा संबंध म्हणजे मानवी समाजाचा संबंध दैवी घटना किंवा देवी देवतांच्या कहाण्यांशी जोडलेला नसतो. मग हे जे प्रश्न असतात मानवी समाजावर केंद्रित केलेले जे हे प्रश्न असतात या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्याद्वारे इतिहासाची मांडणी ही सुसंगतपणे केली जाते. मग मानवाने भूतकाळात ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या आधारे मानवजातीच्या या ठिकाणी वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. असे या मुद्द्याचे या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. मुद्दा आहे या ठिकाणी की आधुनिक इतिहास लेखन. त्या मुद्द्यावरचा मी प्रश्नही दिलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी मुद्द्याचं एकदा पुन्हा स्पष्टीकरणही घेऊ आणि या मुद्द्याचं उत्तर आपण मुद्द्यावरील जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं तेही मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. तर बघा या ठिकाणी आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी सुरुवात आहे ती योग्य प्रश्नांच्या मांडणीने केली जाते. असा हा तुमचा एक पहिला पॉईंट असेल. या पॉईंटला तुम्हाला 1 गुण दिला जाईल. दुसरा जो पॉईंट असेल तर तो पॉईंट मी पुन्हा तुम्हाला इथे या ठिकाणी सांगते. तर हे जे प्रश्न असतात ते मानव केंद्रित असतात. मग भूतकाळात जो काही विविध या ठिकाणी मानवी समाजातील जे सदस्य आहेत यांनी विशिष्ट कालावधीमध्ये ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या मानवी कृती संबंधी हे प्रश्न असतात. तर या प्रश्नांचा संबंध देवी देवतांच्या किंवा देवी देवतांच्या कहाण्यांची किंवा दैवी घटनांची याचा संबंध जोडला जात नाही हे समजून घ्यायचे. मग संबंध दैवी घटनांची किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडला जात नाही म्हणजे कोणाशी संबंध जोडला जातो, तर मानवाने ज्या या ठिकाणी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती आहेत त्यांच्याशी या घटनांचा संबंध जोडला जातो. मग या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत जे इतिहास लेखनामध्ये आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये हे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत या प्रश्नांच्या उत्तर
उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांची आवश्यकता असते आणि त्यानुसार आधुनिक इतिहास लेखनाची मांडणी केली जाते. मग या ठिकाणी मानवाने गतकाळात केलेल्या ज्या काही कृती आहेत या कृतींच्या आधारे इतिहासात मानव जातीच्या वाटचालीचा या ठिकाणी काय घेतला जातो, वेध घेतला जातो असं उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा या ठिकाणी मुद्दा अभ्यासणार आहोत. तर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन असा हा मुद्दा आहे. मग या मुद्द्यावर आता आपण बोलणार आहोत. बघा, इसवी सनाच्या 18वं जे शतक आहे, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात, कितवं शतक, इसवी सनाचं 18वं शतक. मग 18व्या शतकाच्या काळामध्ये उत्तरार्धात या ठिकाणी युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. मग वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. कुठे वाटू लागला होता? युरोपमध्ये. मग या ठिकाणी मग पुढील काळात युरोप आणि अमेरिका यामध्ये इतिहास आणि इतिहास लेखन जे आहे या विषयांसंबंधी खूप या ठिकाणी चर्चा होऊ लागली, विचारमंथन होऊ लागलं आणि इतिहास लेखन करायचं. तर इतिहास लेखनामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि ज्या घटना सत्य आहे अशा वस्तुनिष्ठतेला इतिहास लेखनामध्ये युरोपीय राष्ट्रांमध्ये या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालं. मग बघा या ठिकाणी 18व्या शतकाच्या आधीची गोष्ट. मग 18व्या शतकाच्या आधीची गोष्ट काय, तर युरोपमध्ये जे विद्यापीठ होते या विद्यापीठांमध्ये ईश्वरविषयक चर्चा, ईश्वर संबंधीचे जे तत्वज्ञान असेल या विषयांनाच महत्त्व होते. पण जसा काळ गेला तसतसं हे चित्र हळूहळू बदलू लागले आणि आता इतिहासाला महत्त्व या ठिकाणी येऊ लागले, इतिहास लेखनाला महत्त्व येऊ लागले. मग या ठिकाणी इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. आता या ओळीवर तुम्हाला रिकामी जागा भरा या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मी पुन्हा हे वाक्य या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचे. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन, कोणतं विद्यापीठ? जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठात प्रथमच इतिहास जो विषय आहे या इतिहास विषयाला, गॉटिंगेन विद्यापीठात इतिहास विषयाला स्वतंत्र असं स्थान प्राप्त झाले आणि मग जर्मन या देशामध्ये जे काही विद्यापीठ होते त्या विद्यापीठांमध्ये इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे हा जो मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला, तर या मुद्द्यावरून तुम्हाला काय समजतंय की युरोपीय राष्ट्र जे होते त्या जर्मन हे राष्ट्र जे होते त्या जर्मन या राष्ट्रामध्ये इतिहास हा एक स्वतंत्र विषय मानला गेला आणि त्या इतिहास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठांची स्थापना झाली. हे मी तुम्हाला सांगितलं. पुन्हा आता या ठिकाणी हा मुद्दा आपण पुन्हा अभ्यासू, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी 18वं शतक जे होतं त्या 18व्या शतकामध्ये युरोप आणि तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रगती झाली होती. मग वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून या ठिकाणी सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचा अभ्यास करता येणं शक्य झालं होतं असं काही विचारवंतांना वाटू लागलं होतं. युरोपमध्ये आणि अमेरिका यासारखं राष्ट्र जे होतं, युरोप अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये इतिहास आणि इतिहास लेखनाचे महत्त्व वाढू लागले होते आणि त्या या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये ज्या सत्य घटना होत्या त्या सत्य घटना लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला होता. मग 18व्या शतकाच्या आधीचा जो काळ होता तर युरोपमध्ये या ठिकाणी सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्वज्ञान या ठिकाणी या विषयांना अधिक महत्त्व होतं. पण हे महत्त्व कमी होऊ लागलं आणि इतिहासाचे महत्त्व वाढू लागले आणि मग जर्मनी या राष्ट्राने या ठिकाणी 1737 मध्ये गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना केली आणि या विद्यापीठात प्रथम इतिहास विषयाला स्थान प्राप्त झाले आणि अशी जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठ इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झाली. तर मी जो मुद्दा आहे तो या ठिकाणी तुम्हाला 2 वेळा समजून सांगितलेला आहे. तर आता आपण पुढील मुद्द्याकडे वळूया. तर या ठिकाणी पुढील मुद्दा आहे 1.4 या ठिकाणी
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. मग ज्यांनी इतिहास लेखनाबाबत आपले मत मांडलेले आहे अशा या विचारवंतांचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण येथे थांबू.